Now students, we are coming to the most important point. Why not to use IC engines? IC engine का वापरू नयेत? पहिलं कारण मी बोर्डवरती लिहिलंय, पॉल्युशन. म्हणजे आता जे आपण म्हणतोय की वापरू नयेत शक्य नाहीये आता, बट का त्याला आता सध्या विरोध होतोय? तर बिकॉज ऑफ पॉल्युशन. सो या पॉल्युशन या सेगमेंटमध्ये आपण अभ्यास काय करायचा आहे ते मी मांडतो. एलिमेंट्स पॉल्युटंट कुठले असतात, त्यांचा इफेक्ट ह्युमन बीइंग्सवर, आणि एन्व्हायरमेंटवर. तुम्हाला ऑलरेडी पीडीएफ मिळालेली आहे. त्या पीडीएफ मध्ये क्वेश्चन लिहिलेला आहे, मी फक्त एक्सप्लेन करतोय. पहिल्या एलिमेंट्स कडे येऊ. एन्व्हायरमेंटचे सगळ्यांना इफेक्ट माहिती आहेत. 4 इफेक्ट आता सांगू देतो. ऍसिड रेन, त्यानंतर ग्लोबल वॉर्मिंग नाव सगळ्यांनी ऐकलं असेल. ओझोन लेयर डिप्लेशन सगळ्यांना ऐकलं असेल, बरोबर. हे काही त्याचे इफेक्ट आहेत, ग्लोबल आणि ग्रीन हाऊस इफेक्ट. 4 इफेक्ट होतात. ऍसिड रेन, ओझोन लेयर डिप्लेशन, ग्रीन हाऊस इफेक्ट अँड ग्लोबल वॉर्मिंग. ते आपण नंतर डिटेलमध्ये बघू. ह्युमन बिंगचे इफेक्ट्स माझ्या मते 8वी-9वी पासून पर्यावरण नावाचा एक विषय शिकलेला आहात, एन्व्हायरमेंट. तर तो सगळा भाग परत येतो. आपण एलिमेंट्सकडे पहिल्यांदा फोकस करू. काय काय एलिमेंट्स आहेत पॉल्युशनचे, काय तयार होतं. पॉल्युशन म्हणजे काय, तर लक्षात घ्या ही सगळी आपण जी काही फ्युएल्स आहेत ना, ही ऍक्च्युली काय आहेत, एक प्रकारची हायड्रोकार्बन्स आहेत. आणि मी हायड्रोकार्बन्स फक्त म्हणणार नाही, मिक्सचर ऑफ हायड्रोकार्बन्स अलॉंग विथ सर्टन एलिमेंट्स लाईक नायट्रोजन और वी कॅन से दॅट सल्फर, हायड्रोकार्बन, सल्फर. तर तुम्ही जेव्हा या सगळ्या एलिमेंटचा विचार करता, हे आपण हवेसोबत मिक्स करतोय. हवेचा एलिमेंट काय आला परत, नायट्रोजन मेन. मग परत हे इंजिनमध्ये आपण काय करतो, इग्नाइट करतोय. इग्निशनचं टेम्परेचर वाढलं की परत इतर रिॲक्शन्स. मग या सगळ्यांचा विचार करता नंबर ऑफ कॉम्प्लिमेंटरी पार्ट्स जे आपल्याला अनवॉन्टेड आहेत, हजार्डस आहेत, ज्यांच्यामुळं खूप आपल्या ह्युमन बिंग्स आणि एन्व्हायरमेंटला त्रास होणार आहे, ते सगळे काय होत करतात, पॉल्युशन. सो त्यातला पहिला बेसिक एलिमेंट लक्षात घ्या, हायड्रोकार्बन आहे, HC. Hydrocarbons are produced in the SI engine due to the incomplete combustion of fuel. जो काय SI इंजिन मध्ये होतो, तो तुम्हाला फ्युएल तुम्ही जर इम्प्रॉपर जळलं नसेल तर तुम्हाला तो हायड्रोकार्बनचा पार्ट आहे तसा तुम्हाला सायलेन्सर मध्ये जाताना दिसेल. इव्हन एक्झॉस्ट गॅसमध्येही म्हणेन मी. आणि जे काही डिझेल आहेत, डिझेल इंजिन्स, त्याच्यामधलं जास्त कार्बन कंटेंट. डिझेल इंजिन्समध्ये ज्या इम्प्युरिटीज आहेत, त्या डिझेलमध्ये खूप काही ज्या इम्प्युरिटी येतील त्याच्यात मेन कंटेंट काय राहतो, तर कार्बन. तर त्या कार्बन कंटेंटमुळे काय तयार होतो, ब्लॅक स्मोक तयार होतो. कधी लक्षात घ्या, ट्रक आणि बसमधनं काळा रंगाचा धूर येताना दिसतो. पेट्रोल इंजिनमधनं शक्यतो हा धूर तुम्हाला दिसणार नाही, ब्ल्यूइश असा कलरचा राहतो, आला तरी. सो हायड्रोकार्बन हा तुमचा मेन कंटेंट आला. दुसरा कंटेंट त्यातला इनकम्प्लीट कंबशनचा परिणाम, कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड. डायरेक्टली यांचे इफेक्टच सांगतो आता मी. का तयार होतात लक्षात घ्या. इनकम्प्लीट कंबशन ऑफ कार्बन लीड्स टू द फॉर्मेशन ऑफ CO, कार्बन मोनॉक्साईड. अलॉंग विथ दॅट कंबशन प्रोसेस इट रिलीजेस द CO2. कार्बन डायऑक्साईड जसा तुम्ही म्हणता की आपण ह्युमन बिईंग्स पण आपल्या ब्रिदिंगमध्ये तो डेव्हलप करत असतो. आपण जो काही जगायला ऑक्सिजन लागतो तो ऑक्सिजन आत घेतो आणि बाहेर जो आपण रिलीज करतो दॅट इज मेन पार्ट ऑफ कार्बन डायऑक्साईड. इनकम्प्लीट कंबशन is the main reason for production of them. तिसरा, नायट्रोजन ऑक्साइड्स, नायट्रोजन डायऑक्साइड्स, NOx. का प्रोड्यूस होतात NOx? नायट्रोजन ऑक्साइड NO, नायट्रोजन डायऑक्साइड NO2. रिएक्शन ऑफ नायट्रोजन विथ ऑक्सिजन ॲट हाय टेम्परेचर्स, 1100 डिग्री सेल्सिअसच्या आसपास नायट्रोजन आणि ऑक्सिजन एकमेकांना काय करतात, दे स्टार्ट रिएक्टिंग विथ इच अदर and which leads to the NOx formation. And with this, the most important and dangerous SO2, sulfur dioxide. जो काही मी मगाशी सांगितलं तुम्हाला, सल्फरचा जो कंटेंट येतो तो सल्फर कंटेंट फ्युएल मधला ऑक्सिजन सोबत SO2 सल्फर डायऑक्साईड तयार करतो
सल्फर डायऑक्साईडमध्ये तुम्हाला इरिटेशन आणि त्याचवेळी जे काही हजार्डस इफेक्ट टू द एन्व्हायरमेंट आहेत त्यासाठी लागणारा जो काही एक महत्त्वाचा पार्ट आहे तो H2SO4 हायड्रोजन सल्फ्युरिक ॲसिड H2SO4 म्हणजे ते H2SO4 फॉर्मेशनचा एक मेन कॉन्स्टिट्युएंट राहतो SO2. हे तुमचे काही मेन एलिमेंट्स आहेत. आता त्यांचा इफेक्ट काय होतो ह्युमन बिईंग्सवर? लेट्स सी दॅट. हायड्रोकार्बन्समुळे काय तयार होते? सूट. काजळीचा मेन कंटेंट कार्बन. जसं तुम्ही सूटच्या जास्त कॉन्टॅक्टमध्ये येता इरिटेशन पहिला एक येतो आणि दुसरी गोष्ट ब्रिदिंग. तुम्ही विचार करा, जर तुमच्या आसपास कंटिन्युअस सूट फॉर्मेशन होत असेल, तुम्ही एक साधारणपणे समजा एक डिझेल इंजिन्स आसपास आहेत, 10 डिझेल इंजिन लावली तर त्यांनी सगळं दूर रोखायला सुरुवात केली तर पहिला त्यांच्या सूटमुळे आम्हाला त्रास व्हायला सुरुवात होते. तो सहनच होत नाही, इरिटेशन पण व्हायला सुरुवात होते. सो हायड्रोकार्बन्सचा पहिला कंटेंट लक्षात ठेवायचा सूट. इट लीड्स टू द डॅमेजिंग इफेक्ट्स ऑफ ब्रिदिंग सिस्टीम ॲज वेल ॲज लंग्स सोबत हा रिॲक्ट जास्त करतो आणि जो माणूस कंटिन्युअस सूट फॉर्मेशन सोबत सूट जिथे तयार होते, म्हणजे नॉट ओनली फॉर आयसी इंजिन्स, इव्हन तुम्ही कोल वगैरे बंद केला तर तिथेही सूट फॉर्मेशन होते. मग अशा ठिकाणी त्यांना लंग्सचे कॅन्सर म्हणजे फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते. दुसरा जो आहे महत्वाचा तो येतो CO2. CO म्हणूया, CO2 नंतर बघूया. CO कार्बन मोनॉक्साईड. कलरलेस, ओडरलेस, टेस्टलेस गॅस. काहीच कळत नाही आहे की नाही. ओळखायचं कसं? याच्यामुळे तुम्हाला ब्रिदिंगचा त्रास व्हायला सुरुवात होतो. जसा तुमचा हा फॉर्मेशन जास्त होतो COचा, तुम्हाला अस्वस्थ वाटायला सुरुवात होतं, ब्रिदिंग फॉर्मेशन, इरिटेशन सुरू होतं. इतका विषारी असतो की याची जर जास्त क्वांटिटी असेल एखाद्या रूममध्ये, एखाद्या ठिकाणी जास्त क्वांटिटी जर असेल तर लक्षात घ्या विदिन 3 मिनिट्स माणूस म्हणू शकतो. हाय क्वांटिटीज विल लीड टू द डेथ विदिन 3 मिनिट्स. याचं कारण हा रक्तात इझिली ॲब्सॉर्ब होतो. इट गेट्स ॲब्सॉर्ब्ड इन द ब्लड इझिली, रिॲक्ट्स विथ हिमोग्लोबिन सोबत रिॲक्ट करायला सुरुवात करतो. ऑब्व्हियसली जिथं एखाद्या माणसाचा ब्लड डॅमेज होतो तो टिकू शकत नाही, म्हणून सगळ्यात हजार्डस म्हणतो. आणि सोबत याचे दुसरे इफेक्ट आहेत इरिटेशन, आय इरिटेशन वगैरे आहेत. NOx चा पण सेम प्रकार. जेवढा जास्त नायट्रोजन कंटेंट असेल ना, नायट्रोजन ऑक्साइड्स, आय इरिटेशन, स्किन डॅमेजेस, यानंतर तुम्हाला ब्रिदिंग प्रॉब्लेम्स NOx मुळे परत दिसतात. हायड्रोकार्बन्स मी सूटमध्येच घेतलेले आहेत. हायड्रोकार्बनचाही तोच इफेक्ट राहतो. SO2 सेम. तुम्ही काही वेळा एक अस्थमा वगैरेचे रोग ऐकता, बरोबर? तर त्याचाही एक मेन कॉन्ट्रीब्युशन याचा म्हणतो आपण. काही लोकांना बघा H2SO4 सोबत जेव्हा तुम्ही केमिस्ट्रीत वर्कआउट करता केमिकल लॅबमध्ये H2SO4, त्यानंतर काहींना खूप तो गॅसमुळे त्रास व्हायला सुरुवात होतो, ब्रीथ करू शकत नाहीत काही जण. तर तो प्रकार SO2 मुळे होतो. म्हणजे परत काय आलं? ब्रिदिंग, इरिटेशन, आय इरिटेशन, फॉग फॉर्मेशनला जर म्हटलं तर CO आणि HCचं कॉम्बिनेशन हे फॉग फॉर्मेशन राहतं, दिसतच नाही, विजिबिलिटी कमी होते. हे त्याचे तुमच्या ह्युमन बिईंग्सवर काही इफेक्ट आहेत. एन्व्हायरमेंट इफेक्ट काय आहेत? तर एन्व्हायरमेंट इफेक्ट हे तुम्हाला मी मगाशी सांगितलं. पहिला ऍसिड रेन. जेव्हा तुम्ही NOx, नायट्रोजन ऑक्साइड्स आणि सल्फर डायऑक्साईडचं प्रमाण म्हणजे प्रपोर्शन हे एका लिमिटपेक्षा जर जास्त झालं, इफ द प्रपोर्शन ऑफ NOx and SO2 get to the higher values, they will start reacting with the moisture. हवेतलं जो मॉइश्चर आहे, दमटपणा आहे, त्याच्यासोबत ते बरोबर स्वतःचं एक एक कंपाऊंड करायला सुरुवात करतात. दे स्टार्ट फॉर्मेशन ऑफ देअर कंपाऊंड्स, ऍसिडिक कंपाऊंड्स. आणि समजा त्या भागात मग याचं प्रमाण जास्त असेल आणि त्याच वेळी जर पावसाचं वातावरण असेल, पाऊस पडायला सुरुवात. सांगायची गरज नाहीये, आपल्या महाराष्ट्रामध्ये 2 एरिया आहेत, पालघर, कल्याण, डोंबिवली. या भागात बऱ्याच वेळा तुम्हाला ऍसिड रेनचा एक्सपिरियन्स येतो. गुलाबी रस्ते दिसतात, गुलाबी रस्ते, हिरवे रस्ते दिसतात. कशाचा परिणाम आहे? ऍसिड रेन. सो ऍसिड रेन हा तुमचा एन्व्हायरमेंट इफेक्ट येतो. दुसरा इफेक्ट ओझोन लेअर डिप्लेशन. सगळ्यांना माहिती आहे की आपल्या अर्थच्या सराउंडिंग स्ट्रॅटोस्फिअर नावाचा जो भाग आहे तो संपूर्णपणे स्ट्रॅटोस्फिअर 50 किलोमीटरचा झोन आहे. फ्रॉम द अर्थ सरफेस 50 किलोमीटर त्याची रेडियस आहे विथ रिस्पेक्ट टू द अर्थ.
या संपूर्ण भागात ओझोन म्हणजे O3 लेअर असतो. हा जेव्हा ओझोन O3 लेअर इथे तयार होतो, याचं मेन फंक्शन काय की आपल्याकडे पृथ्वीवर येणारे जे काही अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत, हे अल्ट्राव्हायोलेट रेज प्रिव्हेंट करायचे आणि फक्त हिटिंग रेज आपल्या अर्थपर्यंत पोहोचवायचे. ओझोन लेअर डिप्लेशन म्हणजेच साधारणपणे जे आपले पोल्स आहेत त्या पोल्सच्या आसपास तिथे त्याला एक खड्डा पडलेला आहे. कशामुळे? पॉल्युशन. कसं काय सर पॉल्युशनशी रिलेटेड? तुम्ही जे ग्रीनहाऊस गॅसेसचा इफेक्ट बघणार आहात त्याचा एक रिझल्ट म्हणून मी काउंट करतो. ग्रीनहाऊस मी सांगतोच आहे. आता तुम्हाला कोरोनामुळं काही ठिकाणी बऱ्याच जणांनी फेसबुक वगैरे सोशल मीडियावर असताच, जो कोरोनाचा आपला लॉकडाऊनचा टाइम होता जवळपास 2 महिने 60 डेज एंटायर वर्ल्ड वॉज स्टॉप्ड. सगळ्या प्रकारचे इंजिन्स वगैरे बंद होते. तर ओझोन लेअर डिप्लेशनची रिकव्हरी 33 to 50% पर्यंत झालेली आहे. ओझोन लेअर डिप्लेशन हा दुसरा भाग झाला. तिसरा महत्वाचा भाग ग्रीनहाऊस इफेक्ट. ग्रीनहाऊस इफेक्ट म्हणजे काय? तर जे काही CO2, CO, NO हे सगळे गॅसेस अर्थच्या सराउंडिंग स्वतःची एक लेअर तयार करतात. दिस इज युअर अर्थ ऑन विच वी आर लिव्हिंग. आणि याच्या सराउंडिंग स्वतःची गॅसेस एक प्रकारची लेअर, इन्सुलेटिव्ह लेअर मी म्हणेन. इन्सुलेटिव्ह लेअर म्हणजे काय? तर लक्षात घ्या, इथं जे काही पृथ्वीचं टेम्परेचर आहे कमी जास्त होणं गरजेचं असतं. जर तुम्ही एखाद्या भागाला एन्क्लोजच करून ठेवलं तर ऑब्व्हियसली त्याचं टेम्परेचर काय होतं? वाढतं. मग जेव्हा तुम्ही या पर्टिक्युलर गॅसेसचा एक अर्थभोवती लेअर तयार होतो तर त्याचा पहिला इफेक्ट असा होतो की सनचे जे रेज आहेत जे परत रिफ्लेक्ट व्हायला पाहिजेत ते रिफ्लेक्ट न होता या लेअरमध्ये अडकून राहतात. सनरेज जे काय आपण सनकडनं मिळवतोय हे पृथ्वीच्या सरफेस पार्ट्सनं परत काय झाले पाहिजे ते रिफ्लेक्ट होऊन रिफ्लेक्शनच्या पर्पजनं परत गेले पाहिजेत टुवर्ड्स द स्पेस. पण तसं न होता हे बरोबर या लेअरमध्येच किंवा लेअरमुळे अडकून राहतात. अडकून राहिले की कॉमन सेन्स सनरेज आहेत ते हिट करतायत, ते काय करणार आहेत? इथलं पूर्णपणे ब्लॉकेज. याचा परिणाम काय होतो लक्षात घ्या. तुमचे जे ग्लेशियर्स आहेत मोठे मोठे नॉर्थ आणि साऊथ पोलमध्ये अंटार्क्टिकाकडे, ते ग्लेशियर्स मेल्ट व्हायला सुरुवात झालेले आहेत. ग्लेशियर्स मेल्ट झाले की तुमची सी लेवल काय होती? वाढतीये. जसं तुम्ही म्हणताय की इटलीतलं व्हेनिस एक सिटी आहे, ती व्हेनिस सिटी, मालदीव, तिथली सी लेवल बघा, पाण्याची लेवल वाढलेली पूर्णपणे. काही सिटीज या पूर्णपणे पाण्याच्या आत जाऊ शकतात. जसं इंडोनेशिया जकार्तामध्ये तुमची त्यांनी नवीन राजधानीच आता आपण वर घेऊया असं सांगितलं, कारण त्यांची इथं सी लेवल वाढलेली आहे ग्लोबल वॉर्मिंगमुळे. मग हे तुम्हाला इफेक्ट दिसतात. मग त्याचे सायक्लोन्स, वेळी अवेळी पाऊस पडणे, इरेग्युलर रेन्स, सायक्लोन्स, चक्रीवादळ, हे सगळे तुम्हाला ग्रीनहाऊस इफेक्टचा इफेक्ट दिसतो. आणि त्या ग्रीनहाऊस इफेक्टचा जास्त आपण जो चांगला नाव ऐकून आहे त्याला काय म्हणतात? ग्लोबल वॉर्मिंग, हिटिंग ऑफ अर्थ सरफेस. जे आता एक्सप्लेन केलं की जे काही सनरेज येत आहेत हे सनरेज रिफ्लेक्ट होणं गरजेचं आहे आणि ते होत नाहीत. अल्टिमेटली ते सरफेसला अर्थच्या काय करतायत? हिट करत जात आहेत. हे काही फॉर्मेशन्स, हे काही इफेक्ट आहेत एन्व्हायरमेंटवर. अशा पद्धतीने तुम्हाला एन्व्हायरमेंट, मी पॉल्युशन अख्खी एक स्टेपच तुम्हाला एक PDF करून दिलेली, ती मी समजावून दिलेली बोर्डवरती. जे मी बडबडतोय ते जवळपास तुम्हाला खाली PDF मध्ये दिसेल. दिस कम्प्लीट्स युअर IC इंजिन पार्ट.